नाशिक शहरात चोरीच्या घटना घडत असल्याचं पाहायला मिळत आहे। शहरातील गोविंदनगरमधील एका ऑफिसचा कडिकोंडा तोडून लॅपटॉप चोरी केल्याची घटना मागील आठवड्यात घडली। या प्रकरणी 2 दिवसांपूर्वी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर प्रकरणाचा तपास करत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी, गुन्हे शाखेचे पीआय तुषार आढाव, पोलीस हवालदार कय्यूम सय्यद यांना गुन्ह्यातील संशयित पंचशील नगर इथं असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्यास पंचशील नगर इथून ताब्यात घेतलं। रामचंद्र कुंभाडे असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्यानं सदर गुन्ह्याची कबुली दिली। तपासात त्याच्याकडून 30,000 रुपये किमतींचा मुद्देमाल हस्तगत केला। गुन्ह्याचा पुढील तपास भद्रकाली पोलीस करतात। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसा कुरेशी, नाशिक।